श्रामपूर तालुक्यातील चितळी गावच्या 16 वर्षीय कर्करोग पीडित मुलाच्या उपचाराच्या मदतीसाठी 2 व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्यांचे फटकारे मारीत जमा झालेली रक्कम पीडित मुलाच्या कुटुंबांना देण्याचा अभिनव उपक्रम राबवलाय। श्रामपूर तालुक्यातील व्यंगचित्रकार रवी भागवत आणि भरतकुमार उदावंत यांनी गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी राबवलेल्या या अनोख्या मोहिमेत दिवसभरात अनेक नागरिकांनी भेटी देऊन उपक्रमाचं स्वागत केलंय। श्रामपूर तालुक्यातील चितळी गावातील रामसिंग राजगुडे परिवार कुटुंबाची परिस्थिती जेमतेम। वडील टेलरिंगचा तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत असतानाच कुटुंबातील इयत्ता 10वी शिकणारा व आईवडिलांचा भविष्याचा आधार असलेला 16 वर्षीय दीपक आजारी पडला आणि पाहता पाहता दीपकला कर्करोग झाल्याचं तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर दीपकला पुढील उपचारासाठी मुंबईला टाटा रुग्णालयात दाखलही करण्यात आलं। मात्र उपचारासाठी येणारा खर्च मोठा असल्यानं काय करावं हा प्रश्न राजगुडे कुटुंबासमोर उभा राहिला। या प्रसंगी चितळी व भैरवनाथ गावच्या ग्रामस्थांनी व कामगारांनी वर्गणी काढून राजगुडे कुटुंबाला मदतही देऊ केली। मात्र उपचारासाठी 3 लाखाहून अधिक खर्च येणार होता। अशावेळी श्रामपूर तालुक्यातील 2 व्यंगचित्रकार राम भागवत आणि भरतकुमार उदावंत यांनी पुढे येत शहरातील आझाद मैदानात येणाऱ्या नागरिकांची अर्कचित्रे काढून दिली व त्या बदल्यात मिळणारी रक्कम दीपकच्या उपचारासाठी दिली आहे। याविषयी दीपकचे चुलते जगन्नाथ राजगुडे यांनी अधिक माहिती दिली। 2-2.5 महिन्यापासून त्याला ताप येत होता, तर आम्ही जर्मनी दवाखान्यात दिलं त्याला, तिथं त्याच्या पेशी कमी दाखवल्या। त्याच्यानंतर त्या डॉक्टरनी डायरेक्ट शिर्डीला पाठवलं। शिर्डीला आम्ही रात्री 10 वाजता गेलो, तर तिथं डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी PMTला पाठवलं। तर PMTला 4 दिवस ॲडमिट केला तो, तर त्याच्या पेशी वाढाना म्हणून त्यांनी त्याचं ब्लड चेक केलं, त्याच्यात तो निदान झालं, ब्लड कॅन्सरचं निदान झालं। त्याच्यानंतर मग त्या डॉक्टरनी डायरेक्ट मुंबईला टाटामध्ये ॲडमिट करायचं सांगितलं। तर तिथं गेल्यानंतर त्यांनी तो खर्च सांगितला का 4-4.5 लाख रुपये खर्च येईल असं। तर मग तिथं आमचे हातपाय गळलेले, बा आता पुढं काय करायचं। त्याच्यानंतर मग गावात आम्ही सगळे तिथं असताना गावातल्या ग्रामस्थांनी थोडंफार हिंडून पैसे गोळा करून त्यांनी ती सुरुवात केली। त्याच्यानंतर मग पैसे गोळा करायची सुरुवातच झाली। आज भरतकुमार उदावंत साहेब आणि रवी साहेब यांच्या ज्या कले माध्यमातून यांनी जो उपक्रम चालू केला, तर त्यांचे खूप आभारी आहोत आम्ही, तर त्यांची आम्हाला भरीव मदत मिळणार आहे। दीपक राजगुडे याच्यासाठी जो काही उपक्रम यांनी केलेला आहे तो अति चांगला आणि व्यवस्थित केलेला आहे। आणि माझंही चित्र त्यांनी काढलं आणि इथं बरेच शहरातले लोक आलेले आहेत। चित्र काढण्याचा हेतू असा होता की माझा त्या मुलासाठी मदत व्हावं आणि इतर याच्यासाठी सुद्धा हे करावं। रंगहरी कलादालन व ओमसाई कलादालन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेत अनेक डॉक्टर, शासकीय पदाधिकारी व नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेऊन आपले अर्कचित्र काढण्याची हौस बागवली। या सर्व घटनेविषयी रवी भागवत यांनी अधिक माहिती दिली। चितळी येथील दीपक राजगुडे याच्या आजाराबद्दल जेव्हा आम्हाला दैनिकांमधून कळालं, त्याच वेळेस आमच्या मनात असा विचार आला की आपल्या हातातल्या कलेचा यासाठी काय उपयोग होईल का। कारण चित्रकलेचा राजराजवाड्यांपासून असा उपयोग आहे की ते मनोरंजनासाठी चित्रकलेचा कुठल्याही कलेचा वापर करून घ्यायचे। परंतु आम्ही असा विचार केला की आपल्या चित्रकलेतून समाजाचं जे देणं लागतो त्याचा काही आपल्याला काही करता येईल का। त्या दृष्टीने आमचे गुरु भरतकुमार उदावंत यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला की राजगुडे याच्या उपचारासाठी जी मदत लागते त्यासाठी आम्ही लोकांचे अर्कचित्र, ज्याला आपण व्यंगचित्र म्हणूयात, की ते काढले तर लोक त्यातून आपल्याला जे मानधन देतील ते संपूर्ण म्हणजे 100% रक्कम आम्ही दीपकच्या उपचारासाठी देणार आहोत। समाजाकडून आम्हाला जी कळा मिळते किंवा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हीच भावना नेहमी आमच्या मनात असते। याचाच एक विचार म्हणून भरतकुमार उदावंत आमचे गुरु ते नेहमी समाज प्रबोधनपर चित्रप्रदर्शनं भरवत असतात, जेणेकरून त्याच्यातून हुंडाबळी, पाणी बचत, बालमजुरी असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल, अशा अनेक ज्वलंत विषयांना आत्तापर्यंत त्यांनी हात घातलेले आहेत। आत्तापर्यंत 100हून अधिक चित्र प्रदर्शन भरून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे। त्यांचीच प्रेरणा घेऊन मी या क्षेत्रात पुढे काम करतोय आणि आजच्या या उपक्रमातून जास्तीत जास्त लोकांचा निधी दीपकच्या उपचारापर्यंत जावा अशी यांची अपेक्षा आहे। लोकांनी आज सकाळपासून भरभरून प्रतिसाद दिला। या चितळीतील एक 14 वर्षाचा मुलगा जेव्हा ब्लड कॅन्सरने आजारी पडल्याचं आम्हाला समजलं आणि ते पेपरमधून वाचलं आम्ही, तर चितळी येथील तो दीपक राजगुडे नावाचा मुलगा खूप अतिशय गरीब परिस्थितीत
त्याचे आईवडील मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात आणि हे समजल्यानंतर आम्हाला वाटलं चित्रकलेच्या माध्यमातून काहीतरी आपण करावं, म्हणून चित्रकलेच्या माध्यमातून नेहमीच आम्ही उपक्रम राबवत असतो. आणि ते राबवत असताना आम्हाला वाटलं काहीतरी करावं, तर आम्ही ठरवलं का आपल्याला ही एक संधी आली आणि आपल्याला योगदान देता येईल. मग ते निमित्त हेरून आम्ही दिनांक 20ला हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या श्रामपूर शहरातील आमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश थविल या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर अनेक कला रसिक आलेत. श्रामपूर शहराचे माननीय तहसीलदार साहेब किशोर कदम या ठिकाणी आलेत. श्रामपूर शहराचे मुख्याधिकारी खांडेकर सर इथं आलेत. आणि कला रसिकांनी नेहमी श्रामपूरकरांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. परंतु आपल्याला काहीतरी देणे लागतो या निमित्ताने मग आम्ही ते चालू केलं काम आणि सकाळपासून प्रचंड ओघ या ठिकाणी लोकांची चित्र आम्ही बनवून दिलेत आणि लोकांनी चांगल्या प्रकारे दाद दिली. त्याबद्दल आम्ही सर्वच कला रसिकांचं आभार मानतो. धन्यवाद. या सर्व नागरिकांनी आपली अर्कचित्रे काढवण्याची हौस भागवली. मात्र यावेळी राजगुडे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातही दिलाय. वृत्तसंकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, श्रामपूर.